निश्चित ठिकाणी बघू आता कसं करू ते. पाठवण नाही दिली तुम्हाला. नेऊ थोडं. किती फवारण्या झाल्या आपल्या ह्याला? याला एकच मारली. कशाची? जैविक. हा हा, दुसरं काहीच नाही मग. घुमतोय. हे दुसऱ्यांदा आले सूर्यफूल आहे का ना मतानी? आणि कोथिंबीर तिसऱ्यांदा, तिसऱ्या चौथ्यांदा कंटिन्यू. करू शकला तर हा बघा, हा जस्ट लुक ॲट दिस. कसं आहे? भारी का नाही? चला. आपल्याला अनुभव असतो ना. मोकळं होईल पटके उतरायला मांडायला. आता ही झाले ना मग चांगलं होईल. कालून झालं भाकरी झालं ना आणि दादा एवढी शिकले की जेव्हा बसवायचं.
काहीतरी खातोय. कांद्याची मागे आपण खुरपण केली होती. आता खुरपल्यानंतर हे बऱ्यापैकी सगळं क्लीन झालंय. कांद्याला चांगला स्पेस मिळाला आहे पोचण्यासाठी. कंटिन्यू ज्या हे मासे असतील ह्याच्या, त्याच्यामुळे त्याला परागीभवन काहीतरी प्रोसेस झाली असेल. त्याच्यामुळे हा एवढा कांदा असा मस्त साईज झालेली दिसते. बघा ना, या तंडाला सगळीकडे सूर्यफूल आहे. तुम्ही कांदा बघा ना, कांदा किती उंच आहे. लय उंच कांदा आहे, जवळजवळ गुडघ्याला लागल कांदा, इतका उंच कांदा बघा. आणि याच्या शेजारचा पण बघा, एक नंबर कांदा. याचा फायदा हायच आहे. हा, सूर्यफुलाने बहुतेक सूर्यफुलाने चांगला फायदा झाला. बरोबर ती. आणि मी तणनाशक मारताना ह्याच्यात मारलंच नाही, म्हणलं मारायचंच नाही. गबाळा झालं तरी काही करत नाही गबाळ. नाही, एवढा काय फरक पडत नाही. मारलंच नाही. याकडे पण आहे, पण पातळ होतं. सूर्यफूल तसं नाही करायचं बरं का, सेपरेट. सूर्यफूल लागणीत करा तुम्ही. लागणीत करू ना. हा, करायचे ना तुम्हाला. लागणीत टोपा तुम्ही सूर्यफूल. ह्या आईला नादच नाही करायचं. एक साईडला लागण आणि एक साईडला सूर्यफूल. आधी एवढं काय जागा नव्हती, कारण सगळं गवत भरलं होतं. तर आता ते क्लीन झालेलं आहे. आणि हळूहळू आता कांदा हा मोठा होतो. जो तिकडे लावलेला आहे, जो आहे तो व्यवस्थित मोठा झाला आहे. ह्याची साईज थोडीशी कम्पॅरेटिव्हली कमी आहे त्याच्यापेक्षा. तर
असं सगळं आहे. हे जे सगळं मागे बघितले आपण, एक तुम्ही मे बी एक फोटो व्हिडिओ पाहिले असतील, तर हा एकदम सगळे फुलं आलेत त्याला. आता तो गेला आहे सुकून. हे सूर्यफूल एवढे फुलं येत नाही त्या कायाला, पण ते खूप आले आणि मग ते असं झालं त्याचं. हे पण जे आले ते जास्तच आहेत. इकडे पण आहेत खाली वगैरे भरपूर. मागच्या सूर्यफूलचं आपण तेल काढलेलं आहे. ही काँग्रेस काय करत नाही आपल्याला. जे बारकं बारकं होतं ना ते सगळं मिळलं का बाळा, फक्त मोठं मोठं राहिलं. सगळ्यांची साईज एकदम व्यवस्थित दिसते. हा एका दारात आहे बारीक, पण नाही काय अडचण. 1 नंबर आणि 2 नंबर जास्त राहणार आहे. एका लाईनीत सगळे मस्तपैकी वाढलेत. सगळी जाणार हे काय, याच्यातली ही सगळी जाणार, एवढंच राहणार. कशामुळे ते? ती नाही ही येते कामाची, नाही काय बिगर कामाची आहेत. पण मागच्या वेळेस आपल्या एका आले का चालते? हा एका चालते, बरोबर आहे की. हे बी जास्त बिस्त पडलं असेल कुठंतरी काहीतरी. हा पाण्याच्या माग समजा काढता येईल काय कशाचं मग? काँग्रेस वगैरे पाण्याच्या हा नाही काय नाही अडचण. ही काँग्रेस होय, हा? त्याला नाही काय. बाया काय त्या काँग्रेसला हात लावणार नाही, नुसतं कांदा काढणार आहे. त्याच्यामुळं काय अडचण नाही. आणि ती वाढणार नाही, त्याला ते औषध मारले ना, ती तेवढंच राहणार आहे. लई नाही बरं का, 150 पिशवी निघावं कांद्याची. दोन्ही मिळून होईल? नाही दोन्ही नाही, या राहणारच फक्त 150. ह्याच्यात का? ह्याच्यात 150 धरलंय मी. आता काय माहिती, कांदा पोचल्यावर निघल ना. कांदा पोचला तर 150 पिशवी निघल. 1 नंबर 2 नंबर साईज जेवढी जास्त ना, हा जास्त राहील तितका जास्त पिशव्या होऊ शकतात. बरोबर. काय असं आतमध्ये आलं ना, हे काय हा का कांदा बघा, आताच 1 नंबर साईजचा कांदा झाला आहे बघा. बघा आतमध्ये आल्याशिवाय नाही कांदा ही होत दिसत. नाही रे, या कांद्याला काय झालं, काय झालं कांद्याला या? आयला काय तिकडं तर कसला मोठा दिसतोय कांदा. कांदा लय मोठा कांदा आहे. हा मग अजून तर तिथं एक आहे, इथं एक आहे. काय झालं बरं, असं उतरलं काय मान? मला वाटतं अजून किती दिवस ठेवायचं याला? अजून महिनाभर राहील ना. महिनाभर कांदा राहील अजून? दोन कांदा दिसले बरं का, मान टाकलेलं. का बरं, त्याने सरेंडर केलं का? काय माहिती, काहीतरी झालं त्याला. सूर्यफुलाने शोच येतोय पण. हा मग सूर्यफूल थोडी साथ दिली की झालं आपलं काम. मग थोडी नाही, हा लईच साथ दिली पाहिजे. आता दिली पाहिजे, मस्त इच्छा आहे. पण काय आता रेट पुढं काय हो, मालक नाही ना आपण. पण वाफ्यात रोग राहतो बरं का, सरीत रोग कमी राहतो, वाफ्यात लय रोग राहतो. मी लोकांचा कांदा बघतोय ना. पोसला पण चांगला गेलाय. हा पोचलाय, लय भारी पोचलाय. सरी काढल्यामुळे पोचलाय, तसं ना पोसत नाही, मग वाफ्यात नाही पोसत.
हे असं थोडंसं वारं सुटले आता सध्या. आणि ही आपली सूर्यफुलं आहेत, जी आता काहीच दिवसात काढायला येतील. त्यातला पूर्ण हे जे दिसते तुम्हाला ते पूर्ण भरलेलं आहे बऱ्यापैकी. आणि हे पाहू शकता तुम्ही, पूर्ण सूर्यफूल भरलेलं आहे अशा पद्धतीने. त्या जाडून दे लय पिशव्या लागते. आता हे वतलं असतं का भरून आम्ही काही किती बी भरू तुम्हाला उचलल्या पाहिजे. मला नाही दोन वाजून 7 मिनिटं. एवढं पाट लावता तर मग गडी लावले. जेवण नसतं ना दुपारचं. डबल नाही जेवतो. संध्याकाळी किती लागेल? ट्रॅक्टरवाला आला म्हणजे जरा जीवात जीव येईल.
हा कांदा ठेवलं तुला मग कांदा गेलास पेमेंट दरवेळेस आम्हाला असंच म्हणतात तुला नाही कोणी काय बनवून तू ठेवणार आहे का तू ठेवणार असतील तर आम्ही पण ठेवतो गेल्या वर्षी किती लॉस आहे मग यंदा 50 कंप्लीट करतोय म्हणायचं होय असे तिथे पाहिजे तर आपल्याला बनवा काम केले हां लय दाट नको एवढं बस का